आज मला बनवायचे होते मासे. तर सगळ्यात लहान असं मासं येतं मस्तच खूप छान आणि बारीक असं येतं. धुयाला पण वेळ लागतो, पण खूप छान आणि टेस्टी लागते ते मासं. भरपूर असं मासे आणलेले होते आणि ताजे-ताजे मासे होते. तर आता बघा मी आता मासे आता आणले ते आणि थोडंफार असं धुवून ठेवली ती. तर त्यात लिंबू आणि मीठ टाकलं आणि मातीच्या भांड्यात चांगलं धुवून घेतलं. तर चांगला चकाकीपणा पण आलाय मिठानं आणि लिंबवानं. सगळी घाण असं आणि त्याच्यावरची जे तुपागत जे तेलकट असा थर असतो तो पण लिंबूने सगळा निघून जातो. त्यासाठी लिंबू पिळते मी आणि मीठ पण थोडं टाकलेलं आहे, म्हणजे वास अजिबात येत नाही मिठामुळं. तर खूप छान असं 2-3 पाण्यानं असं धुवून घेतलं चांगलं पटपट आणि चांगलं आता थोडंच येतं मासं, पण दिसायला भरपूर असं दिसते ती. तर बऱ्याच उशीर झालं धुवत बसलेले. चांगलं धुवून बिवून घेतलं. चटण्या सगळ्या अशा डिशमध्ये काढून घेतलेल्या होत्या. तर चिकन मसाला पुडी, आपली धना पावडर आणि आपली लाल लाल तिखट आहे. हळद, मीठ आणि लिंबू पिळून घेतलं आणि नंतर मग म्हटलं साधा सिंपल मसाला आहे ते झटपट टाकून घ्यावा. तर आमच्या भागात बघा मस्तपैकी असं साधा सिंपल मसाला पण चविष्टच खूप छान. दुसरा काही मसाला टाकलेला नाही भरपूर. तर हाही आपला घरगुती मसाला असतो. पण माशाची फ्राय असं केलं ना खूप छान आणि टेस्टी लागते आणि लय मसाला पण असा टाकला म्हणजे नाही बरोबर लागत. त्याच्यामुळं असा थोडाच मसाला आमच्या भागात असा टाकते ते आणि झटकीपट असं होऊन जातो. तर आता 5-10 मिनिटात असं जातात ठेवते आणि दुसरी कामं करत बसते. मग आता झाकून ठेवते म्हणजे सगळा मसाला आपल्या माशाला मुरतो आणि तोपर्यंत इकडं मला बिर्याणी भातासाठी कांदा तळून घ्यायचा होता. कांदा तळून घेतला. मनुक चांगलं धुवून बिवून घेतलं मस्तपैकी आणि कांदा पण तोपर्यंत आपला फ्राय झालाय. कांदा बाजूला सारून घेतला आणि तिथंच म्हटलं आता मनुक चांगलं फ्राय करून घ्यावं होतं आणि त्याच कढईत मला मासं पण फ्राय करायचं होतं आणि पापड पण तळायचं होतं. तर असं आता पटपट आता सगळं चालूच आहे माझं. तर बाजूला सारून ठेवलाय कांद्याला. तर कांद्याला ठेवलं बाजूला म्हणजे कांदा असा बाजूला सारून ठेवला म्हणजे कुरकुरीत होतो. त्याच्यामुळं कांदा असा बाजूला काढून ठेवला आहे. तोपर्यंत इकडे मी सगळे कामे करून घेते. तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब जर केलं नसेल तर व्हिडिओ बघत बघत सबस्क्राईबचं बटन आहे तिथंच डबल टच करा म्हणजे होऊन जातं आणि आपले व्हिडिओ येणार जे रोजचं असते ते बघायला मिळते. ते काहीतरी वेगळं शिकण्यासारखं असते माझ्या व्हिडिओ मधून. तर करा मग सबस्क्राईब. तर चला तर मग आता पापड आता तळून घेते परत दिसणं आता. तर आता हे उडदाच्या डाळीचं पापड आहे. तर तळून घेते पटपट पटपट झटकीपट आणि पातळ येते लगेच तळायला तळून निघते ते असं. तर उशीर लागत नाही त्याला. तर हे 2-3 आयटम सगळं तळून घेतलं नंतर मग मला मासं फ्राय करायचं होतं. का तर मासं बरेच उशीर असं कढईमध्ये ठेवायला लागणार. त्याच्यामुळे मासं मी आधी फ्राय करून घेतलं. तर लय काय पापड मला तळायचं नव्हतं, थोडंच तळायचं होतं. जेवढं पाहिजे होतं तेवढंच तळून घेतलं पटपट आणि मसाला पण सगळा आता मुरतोय. तोपर्यंत इकडे मला शेवग्याच्या शेंगाची भाजी पण करायची होती. तर त्या तळून घेतलेला कांदा आहे त्यातला थोडासा कांदा काढला. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा होता कांदा आणि जिरं, कोथिंबीर. साधी सिंपल शेवग्याची रसा भाजी बनवून घ्यायची होती. तोपर्यंत म्हटलं जाऊ दे आता मासं पण आता फ्राय करून घ्यावं होतं. टप्प्याटप्प्यानं भाज्या करणं माझं चालूच होतं. तर आमच्या भागात असं भरपूर अशा भाज्या एकदा करायला घेतलं म्हणजे 2-4 भाज्या होऊन जाते त्या. पण ती झटकीपट भाकरी नाही तर चपाती काहीतरी बनवून टाकते मग आता. भात तर मी बनवलेलाच आहे. तर साधा सिंपल कुरकुरीत कांदा कमी तेलात असा तळून घेतला मस्तपैकी आणि गाजरं पण चिरायची होती. गाजरं पण चिरून घेतली, बारीक बारीक काप करून घेतलं गाजराचं. बाकी काय टाकलेलं नाही का तर मी भातामध्ये भरपूर असा खडा मसाला टाकून घेतलेला, तेल ओतलेलं म्हणजे फडफडीत भात होतो तेल ओतलं की. त्यासाठी तूप काय टाकलेलं नाही. तुपाचं जरा मुलासनी आवडत नाही तूप. तर जेवताना म्हणते ती वास येतोय कशाच तरी, वास येतोय कशाच तरी. त्याच्यामुळं तूप थोडंसं टाकलं म्हणाय टाकते. पण भात करण्याची जर आयडिया माहिती असते तर काही तेल पण ओतायची गरज नसते आणि तूप पण टाकायची गरज नसते. खूप छान असा मोकळा मोकळा भात होऊन जातो
तर आता आपला झालाय आता बिर्याणी राईस आता तयार आता. ही जिरा राईसच आहे हा. जिरा राईस असला की असं फडफडीत होऊन जातो. त्याला काय असं म्हणजे लय मसाला टाकण्याची पण गरज नसते. भरपूर असं मसाला टाकलं म्हणजे पण नाही बरोबर लागत. त्याच्यामुळे मी गाजरं, तळलेलं कांदा आणि काय असेल ते आपल्या जिऱ्याची फोडणी देऊन आपला भात बनवलेला आहे. तर आता झाले ते, आता मासे पण फ्राय झाले ते आता. भरपूर असं आयटम्स करून घेतलं पटपट आणि शेवटी मग माशाला उशीर लागतो म्हणून मासा असं करून घेतले ते फ्राय. आता चांगलं इतकं टेस्टी लागते ते ताजं ताजं मासं. तर आता मला शेवग्याच्या शेंगा पण आता करायच्या होत्या. तर शेवग्याच्या शेंगा 2-3 होत्या. त्या चांगल्या धुवून करून चोळून अशा पाण्यात ठेवलेल्या होत्या मस्तपैकी. आणि हे तळलेला कांदा आता बाजूला काढून ठेवलाय. शेवग्याच्या मसाला मिक्सरला बारीक करून घेणार आहे. कोथिंबीर, थोडं जिरं आणि कांदा. खूप छान अशी लागते भाजी. खोबरं जरी नाही टाकलं तरी चालतं या भाजीला. घटमुट अशी भाजी बनते कांदा थोडा तळलेला टाकला की. तर आता भात पण आता मिक्स करून घेते तोपर्यंत. तर फडफडीत आता झालाय भात आता सगळा.